हेलो फ्रेंड, गुड मॉर्निंग। आप देख रहे हो मेरा चैनल टेंस ऑफ तक्षरी और ये है मिस्टर अमित। अमित, आज कुछ नया इंटरेस्टिंग होने वाला है। आज इंटरेस्टिंग बोले तो आज हमारा फर्स्ट पॉडकास्ट होने वाला है। क्या टॉपिक होने वाला है और कौन आने वाला है, जरा बताइए। आज हमारे साथ डॉक्टर एसपी डांगे सर रहेंगे साथ में। उनका तकरीबन 40 इयर्स का एक्सपीरियंस है। सर, आप मुझे उनके बारे में थोड़ा शॉर्ट संभाजीनगर का जो डेंटल कॉलेज है वहाँ पे सर गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपति संभाजीनगर में डीन थे, फिर जॉइंट डायरेक्टर डीएमआर से वो रिटायर हो गए। अभी फिलहाल उनका क्लिनिक छत्रपति संभाजीनगर में शुरू है। आज टॉपिक रहेगा डेंटल हाइजीन। तो आइए हम सर से मिलते हैं, उनके 40 साल के एक्सपीरियंस का नॉलेज लेते हैं हमारे लिए, आपके लिए। चलिए अमित, आप कंटिन्यू कीजिए। अभी फिलहाल मॅडम अभी कॅमेरा के पीछे जाएंगे, तो ॲज अ कॅमेरामॅन बोल। तर आज आपण सरांसोबत थोडेसे ह्या बाबतीत आपण गप्पा करणार आहेत, गप्पा रंगणार आहेत आपल्या डिस्कशनला किंवा चर्चेला आपण सुरुवात करू। तर आपला पहिला प्रश्न आहे, पालक लोक मुलांच्या डेंटल हायजीन मध्ये नेमकं काय चुका करतात ते त्यांनी ते पाळलं पाहिजे तसं याच्यामध्ये फार चांगला प्रश्न आहे अमित। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक मराठीमध्ये म्हण आहे। तर त्या म्हणीचा आणि दंत आरोग्याचा किंवा दाताच्या आरोग्याचा किंवा मुखाच्या आरोग्याचा काय संबंध आहे, तर त्याचा फार घनिष्ठ संबंध आहे। कारण मूल आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस जे असते, तर माता जी काही त्याला शिकवते किंवा स्वतः ती करते, तर गर्भसंस्कार असा मोठा एक आपल्या समाजामध्ये फार मोठी परंपरा आहे, रूढी परंपरा आहे। त्याच्यामुळे आईने जे काही केलं ते बाळ आतल्या आतमध्ये शिकत असते। उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा अभिमन्यू गर्भामध्ये असताना काहीतरी शिकला, पण तो नेमकी त्याच वेळी त्याची आई झोपी गेली, तर त्याच्यामुळे त्या चक्रव्यूहामध्ये तो अडकला आणि तो बाहेर येऊ शकला नाही। त्याच्यामुळे आईने सतर्क राहणे हे किती महत्वाचं हे या उदाहरण छोटीशी कल्पना दिली। त्याप्रमाणे तुमचा जो प्रश्न आहे की लोक काय चुकी करतात, चुका काय करतात, तर चुका ह्या मोठे बेसिकली पालकापासून सुरुवात होतात। पालक विशेषतः आई, म्हणजे पालक म्हणजे आई आणि वडील दोघे जण आहेत, पण आईचा जास्त संबंध आहे। कारण सर्वात पहिली जी व्यक्ती आहे की ती बाळाशी संपर्कामध्ये ती पहिली येते, वडील नंतर येतात। तर हे जे आरोग्य आहे डेंटल हायजीन किंवा ओरल हायजीन किंवा मुख आरोग्य वेगवेगळंच होत नाही। त्याच्यामध्ये पालकांनी सतर्क देणं, मुलांच्या सवयीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आता लक्ष देणं म्हणजे काय करावं नेमकं पालकाने, तर सुरुवातीपासूनच वाटते जे सकस आहार जो असतो मुलांना, तो सकस आहार पहिले 6 महिने तर आई स्वतःच दूध पाजते, त्या दुधामध्ये सर्व प्रथिने मिळतात बाळांना। त्याच्यानंतर हळूहळू बाळ जसं जसं त्याची वाढ होते, तो काय खावं काय नाही खावं, आजकाल तर मुलं मोठे एवढे झालेले आहेत, हट्टी झालेले आहेत की ते त्यांच्या मागे हसा फिरावं लागते आणि ते खात नाहीत। तर त्यासाठी मला वाटतं आईनी तसं न करता त्याला भूक लागेल तेव्हाच त्याला ते मोठे त्याला जेवण देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आता आपल्याला वाटतं की बाळ दूध पित नाही, छोटा मुलगा किंवा मुलगी, तर आईचं दूध आणि बाहेरचं आपण जे दूध देतो, जे डेअरीचं असो, डेअरीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, गाईचं आहे, म्हशीचं आहे, तर त्याची चव आणि आईची दुधाची चव अतिशय भिन्न असते। त्याच्यामुळे मुलगा सहजासहजी ते ऍक्सेप्ट करत नाही। बरोबर, तो एक फार मोठा फॉल्ट आहे। मला वाटतं तिथेच आपण कुठेतरी चुकतो की चव काय, आणि त्या चवीनुसार मग ते बाळ, आणि पुढे आपण म्हटलेलं आहे की 6 महिने सक्तीनं आईचं दूध, त्याच्यानंतर पुढे बाहेरचं अन्न, तर बाहेरच्या अन्नामध्ये
5 वेगवेगळ्या रंगाच्या ज्या भाज्या आपल्या बाजारामध्ये येतात, संतुलित आहार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. डाळ आहे म्हणजे तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तुमच्या उडदाची डाळ, आणि त्यांचे रंग वेगवेगळे आहेत. म्हणजे बेसिकली हे जे 5 रंग जे आहेत ते भाज्यासाठी आणि तुमच्या याच्यासाठी पण आवश्यक आहेत. पालकाकडून मग आता हे ध्यानात ठेवायला पाहिजे की आपल्या 6 महिन्याच्या नंतर जेव्हा दात यायला चालू होतं, मग काय आहार द्यावं, काय नाही द्यावं त्याच्यावर. तर मी मगाशी मला वाटते सांगितलं की 5 रंग जे आपल्या निसर्गामध्ये आहेत, त्याच्यामध्ये पांढरा, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा, आकाशी, तर हे एवढे जे काही 7-8 रंग आहेत, या 7-8 रंगाच्या म्हणजे भाज्या असो, फळभाज्या असो, की फ्रूट असो, की डाळी असो, या सर्वांचं संतुलित आहार घेणं बाळाला अत्यंत गरजेचं आहे. आता बरेच बाळ ते घेत नाहीत आणि त्याच्यामुळे ते त्यांनी घ्यावं, चांगलं खावं म्हणून आजकाल म्हणतात नवीन एक ट्रेंड फॅशन झालेली सुरू झाली की मोबाईल देतात हातामध्ये. तर मोबाईल देणं वाटते अत्यंत त्या क्षणासाठी ते आईला पण सुटकारा वाटतं की बाबा माझी कटकट गेली, परंतु ते कटकट नसून तो दीर्घ गंभीर कालांतराने जो काही वाईट परिणाम आहे तो तिथून सुरुवात होतो. तर त्याच्यामुळे अशा वेळी आईनं ह्या बेसिक गोष्टी ध्यानात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याला बाळाला तुम्ही स्विचवर करता म्हणजे आईच्या दुधापासून बाहेरच्या आहारावर, तर तो कसा खातो, म्हणजे तो जर चांगला खात असेल तर कधी कधी काय करतो की झोपेमध्ये तो अंगठा चोकत राहतो आणि अंगठा चोकल्यामुळे मग दात बाहेर म्हणजे दात सुरुवात होते 6 महिन्यापासून. तर नेमकं प्रेशर पडलं त्या ओठावर तर दात त्यावेळी नेमके वेडेवाकडे यायला म्हणजे सुरुवात होते. त्याच्यामुळे अशा ह्या ज्या सोयी आहेत तर ती आईच वेळीच रोखू शकते. म्हणजे मुलाला बोट चोखून देणं, त्याच्यानंतर चिकट जे काही पदार्थ आहेत, तुम्ही चॉकलेट आहे किंवा तुमची ती मिठाई आहे किंवा साखर आहे, गुळ आहे, अशा गोष्टी मला वाटते देण्यापेक्षा ह्या गोष्टी नॅचरल पद्धतीने ज्या जशा म्हणतात, जसं की म्हणजे तुमचं हे आहे, ज्याला जर मुलाला चांगलं दात आलंय तर तुम्ही ऊस चावू शकता, त्याच्यातून तुम्हाला ते साखर मिळते, सोबतच दाताचा चांगला व्यायाम होतो. आणि वाघ आणि सिंह तुम्ही जर बघता का ते कधीच ब्रश वापरत नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे काही खातात ते नेहमी रफ असते. अख्खा माणूस तर गिळतात आणि चावून चावून खातात, अख्खा एखादा प्राणी ते गिळतात नंतर चावून चावून खातात, तर त्या रफनेटमुळेच त्यांचे दात ऑटोमॅटिक साफ होतात. तर मग ही संकल्पना डाएटमध्ये पण घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुमचं त्याच्यामध्ये ऊस असो किंवा फळ असो, एखादं फळ सफरचंद आहे तर सफरचंद कापा आणि खा, त्याचा ज्यूस घेऊ नका. खाल्ल्यामुळे काय होईल, फायबर पाहिजे, फायबर म्हणजे फायबर पण मिळेल, त्याला मुलाला अन्न पण मिळेल, साखर पण मिळेल. म्हणजे पालकांनी पण करायला पाहिजे आणि मुलांनी पण करायला पाहिजे, फार गरजेचं आहे. तर ते आपण ते नेमकं मोठं चुकतो, बंदच करतो तो 2 वेळेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे की मुलांनी डॉक्टरांकडे कधी जावं, त्याची काही वय मर्यादा आहे की ह्या वयाच्या नंतर बाबा डॉक्टरांकडे जायला व्हिजिट करायला काही हरकत नाही, इथपर्यंत नाही करायला पाहिजे असं काही? मी पहिल्याच माझ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे की पालकांनी जरी योग्य काळजी घेतली तर मूल आणि दवाखाना हे अंतर नेहमी टाळू शकतात. कारण चुकीच्या सवयी जर लागल्या, म्हणजे दात जर बाहेर आले वेळेवाकडे किंवा दाताला कीड लागली, तर अशा वेळी
डॉक्टरकडे जाणं भाग. डॉक्टरकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते कधी जावं, मला वाटते कमीत कमी 6 महिन्यातून 1 वेळेस आणि वर्षातून 2 वेळेस. अत्यंत बंधनकारक आहे तो रोग, म्हणजे त्याला सवय, चांगल्या सवय असल्या तर फारच चांग. तर वाईट काही सवय असेल, म्हणजे गोड खाल्ल्यामुळे कीड लागलेली आहे, किंवा चुकीच्या सवयीमुळे दात बाहेर आलेले आहेत, किंवा इतर काही कारण आहेत, तर अशा वेळी दंतवैद्यक हा त्या दातांचे डॉक्टर म्हणतात त्याला मराठीमध्ये, तर त्याचा सल्ला घेणं, त्याच्या दवाखान्यात तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून वेळीच त्या रोगाला अटकाव किंवा प्रतिबंध तो करू शकतो. त्यामुळे अशा काही ज्या गोष्टी आहेत तर ते करणं अत्यंत चांगलं. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही जी म्हण आहे, म्हणजे रोग होण्यापेक्षा रोग होऊच नाही यावर जर आपण भर दिला तर ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप टळतात. आणि त्यामुळे मला वाटतं इथे आपण सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. पॅरेंट्स लोकांचा हा एक प्रश्न असतो की दात किती वेळा घासावे आणि दात घासणे मजेशीर कसं बनवावं मुलांसाठी, की बाबा मुलांनी आरडाओरड न करता की तुम्ही ते आपल्या मजेशीरतेने ते दात घासावे. मला वाटतं मुलांना आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमच्या वेळी राखुंडी वापरत होते दात घासायला, आणि आई वडील कसे वागतात तेच मुलं बघतात. आताच्या काळात मला वाटते पेस्ट आणि टूथब्रश आलेले आहे, तर त्याचा मला वाटतं मुलांना फार कंटाळा आहे. किती वेळ घासावे आणि कसे घासावे त्याच्या मला वाटते शास्त्रीय पद्धती आहेत. दंतवैद्य तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात. बास मेथड, चार्टर मेथड ह्या विशेष वेगवेगळ्या आमच्या सायंटिस्टनी दिलेल्या वेगळ्या मेथड आहेत. तर त्याच्यामध्ये किती वेळा घासावे, तर मला वाटतं अशा वेळी रेडिओचं गाणं, एक जर रेडिओचं गाणं असलं तर कमीत कमी 2 गाणे किंवा 3 गाणे संपेपर्यंत दात घासावे, आणि ती शास्त्रीय पद्धतीनं, तरच ते मजेशीर होईल आणि चांगलं वाटेल. पालक त्यांच्या मुलांमध्ये दात किडणे आणि पोकळी रोखण्यास कशी मदत करू शकतात? पालक दात किडणे आणि पोकळी रोखणे त्याच्यामध्ये पालक काहीच करू शकत नाही. पालक फक्त एकच करू शकतात की फायबरयुक्त आहार, म्हणजे भरपूर सलाड आहे, आपण त्याला सलाड म्हणतो इंग्रजीमध्ये, भरपूर प्रमाणात सलाड घेणे व प्रत्येक जेवणानंतर चूळ भरणे, इव्हन चहा जर पिला तरी चूळ भरणे. तर चहाच्या बाबतीत ते खूप लोकांना राहते, चहा पिला तुम्ही, आता तुम्ही पाणी नाही प्यायचं, ते गरम आणि थंड राहते, तर तुम्ही पाणी नाही प्यायचं, दाताचं काहीतरी वेगळं करू, असं काही नाही. बरोबर नाही, ते समज तुमचा अत्यंत चांगला आहे, पण मी डेंटल हायजीन किंवा ओरल हायजीन चांगलं राहण्यासाठी नेहमी समाजाला असं मी सल्ला देतो की प्रत्येक जेवणानंतर चूळ भरणे, प्रत्येक खाण्यानंतर ते काही असो, म्हणजे चहा असो, लिक्विड असो, लाडू असो, किंवा सॉलिड एखादं अन्न असो, ते प्रत्येक जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणे. चूळ भरल्यानंतर खळखळून चूळ भरणे, जेणेकरून जे काही तिथे अन्न चिकटतात अन्नाचे कण ते बाहेर निघणं गरजेचं आहे. जर नाही निघालं तर त्यासाठी फ्राउझा ब्रश आणि डेंटल फ्लॉस हे वापरणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे 99% कीड किंवा पोकळ्या होत नाही. ह्या बेसिक गोष्टी. कन्सेप्ट आहे की मुलांच्या दातासाठी फ्लोराईडचं काय महत्व राहतं? फ्लोराईड हा आपल्या
पाण्यामध्ये मिसळलेला एक पदार्थ आहे. मला वाटते प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत, शहरामध्ये नगरपालिका, मेट्रोमध्ये महानगरपालिका, तर ह्या ज्या बॉडीज आहेत जे आपल्याला आपण पाणी पुरवठा केला जातो, तर त्याच्यामध्ये मला वाटते फ्लोराईड हे 1 ppm या प्रमाणात असावं, 1 part per million. आणि तो हार्डनेस, दातामध्ये मजबूती, हाडामध्ये मजबूती येण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. तो जर व्यवस्थित 1 ppm पेक्षा जास्त असेल तर हायपोफ्लोरोसिस होतो. त्याला पिवळे डाग पडतात, ते निघत नाही, घातक आहे. आणि कमी असला तर मग रॅम्पंट कॅरीज, दात किडणे अशा गोष्टी संभवतात. तर त्याच्यामुळे फ्लोराईड हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचा संतुलित प्रमाणात, मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव जो तालुका आहे त्या भागामध्ये फ्लोरोसिस प्रमाण जास्त असल्या कारणानं तिथल्या बहुतांश समाजाचे दात पिवळे पडलेले आहेत, दात पिवळे पडलेले आहेत. तर त्याच्यावर उपाय हा एकच आहे की तिथल्या जी संस्था आहे जी पाणी पुरवठा करते योग्य प्रमाणात त्याचं फ्लोराईडचं प्रमाण राखणे व त्यापासून जास्तही होता कामा नये, कमी मिळता कामा नये. तर योग्य प्रमाणात ते टिकवणं आणि मिळणं महत्वाचं आहे दाताच्या आरोग्यासाठी. सर, अजून एक लोकांचा खूप गैरसमज असतो की मुलाची दात आली की मुलांना डिसेंट्री लागते किंवा ह्याच्या बाबतीत काही आहे का, काही सांगायचं? मला वाटतं वयाच्या 6 महिन्यापासून दात यायला सुरुवात होते आणि दात सुरुवात ज्यावेळेस निघतात त्यावेळेस मला वाटते मुलांना डिसेंट्री सुरू झालं तर ते लक्षणं सांगतात. परंतु डिसेंट्री आणि दात येण्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. हा मला वाटतं एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. इरप्शन, आम्ही इंग्रजीमध्ये त्याला आमच्या डेंटल सायन्समध्ये इरप्शन, टूथ इरप्शन. तर त्यावेळी थोडी खाज येते हिरड्यांना, तेवढंच एक आहे. बाकी असं डिसेंट्री लागणे किंवा त्याचा आणि दात येण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. अशा वेळी जर काही समजा डिसेंट्री लागलीच त्यावेळी संबंधित मुलाला पिडियाट्रिशियन, बालरोग तज्ञाकडे तात्काळ घेऊन जाणे आणि उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. दात येण्याचा आणि डिसेंट्रीचा काहीही संबंध नाही. पालक त्यांच्या मुलांमध्ये दंतचिंता किंवा भीती कशी ओळखू शकतात आणि त्याचे निराकरण कसे करू शकतात? चांगला प्रश्न आहे. ज्यावेळी मुलगा एखादा बोलतो किंवा रडतो अशा वेळी जर तोंडातून वास येत असेल तर साहजिकच काहीतरी मुलामध्ये समस्या आहे, डेंटल प्रॉब्लेम आहे, हे पालकांच्या लक्षामध्ये येते. तर बोलताना किंवा रडताना किंवा मग इतर काही करताना जर वास येत असेल तोंडाचा तर त्याच्यामध्ये 2 कामं असतात. पहिलं म्हणजे लोकल, एक तर तुमचं हिरड्या खराब असतील किंवा तिथे काहीतरी घाण साचली असेल, तोंड साफ केलं नसेल, तो एक कारण असू शकते. दुसरं काही रोग असू शकतात. जन्मजात डायबिटीस हे सिस्टमिक डिसीज आहे. तर समजा त्या मुलाला जर डायबिटीस असेल तर ते गोड असा श्वास त्याच्या तोंडातून बाहेर पडतो आणि अशा वेळी तात्काळ दंतवैद्य तसेच जनरल फिजिशियन या दोघांनाही तात्काळ संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून पालकाच्या मनातील जी भीती आहे ती दूर होऊ शकेल व जो काही रोगाला सुरुवात झालेली आहे तात्काळ त्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक उपाय डॉक्टर मार्फत करून घेऊ शकतो. पेरेंट लोकांनी त्यांच्या मुलांचे हिरड्या निरोगी राहणं याच्यासाठी म्हणजे अजून वाढवायचं, कसं वाढवायचं आता मग ते निरोगी हिरडी त्यांची निरोगी राहणं? निरोगी हिरड्या राहण्यासाठी मसाजिंग, गम मसाजिंग इज अ मस्ट. म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, निव्वळ बोटावर
आपलं जे बोट आहे आणि हिरडी याची जर तुम्ही व्यवस्थित मसाजिंग केली आणि मसाजिंग करताना तुम्ही थोडं जर मीठ घेतलं आणि मिठाने जर मसाजिंग केली तर त्या हिरड्या ज्या आहेत त्या हेल्दी राहू शकतात. आणि सोबतच मी जे सांगितलेलं आहे की प्रत्येक जेवणानंतर म्हणजे ते चहा असो, बिस्किट असो, एखादं शीतपेय असो, कोल्ड ड्रिंक असो, हॉट ड्रिंक असो किंवा अन्न असो, तर प्रत्येक खाण्यानंतर खळखळून पोट भरणे व रात्री झोपताना, झोपण्याच्या पूर्वी व सकाळी उठताना कमीत कमी 2 वेळेस रेडिओचे 2 गाणे ऐकेपर्यंत ब्रश करणे हे अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत, रात्रभर एखादा मुलगा समजा दूध पिता पिता तसाच झोपला तर ते जंतू जे आहेत ते हालचाल बंद असल्या कारणाने ऑटोमॅटिकली ते जंतू वाढतात व कालांतराने असं जर नेहमी होत असेल हिरड्यावरचा अटॅक करतात आणि कालांतराने मग विविध प्रकारचे जे रोग आहेत, सुरुवातीला अन्न चिकटल्यामुळे त्यांचा रंग बदलतो, कालांतराने त्यांना सूज येते, जास्त महिने किंवा जास्त असं वर्ष 6 महिने किंवा 1 वर्ष झालं तर मग फू येणे आणि इतर ज्या बाहेरिया वगैरे असे म्हणतात ह्या प्रक्रिया सुरू होतात. यासाठी सर्वात बेस्ट उत्तम म्हणजे खळखळून टू भरणे, स्वच्छता ठेवणे, ब्रश करणे, फ्लॉसिंग करणे आणि ब्राउझा ब्रश वापरणे हे अत्यंत चांगल्या सवयी आहेत, त्या पालकांनी मुलांच्याकडनं करून घेणं अपेक्षित आहे. तर अजून एक प्रश्न आहे की मुलांनी 17-18 वर्षाचे 19 वर्षाचे ज्यांचे जे परमनंट दाढ आलेली आहे त्यांनी रूट कॅनल करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? रूट कॅनलचा आणि अक्कल दाढीचा तसा भिन्न विषय आहे. रूट कॅनल म्हणजे दात ज्यावेळेस संपूर्ण नस त्याची पिळल्या गेलेली आहे, त्याच्यामधून पू येत असेल किंवा दात हलत असेल तर अशा वेळी आपण काय करतो, दात काढून टाकतो. पण आजकाल दात काढण्याऐवजी दात कसं वाचवता येईल, कारण एकूण आपल्या तोंडामध्ये 32 दात आहेत. मला वाटते 100% लोकांमध्ये 32 दात असत नाही, 80% 60 ते 80% लोकांमध्ये 32 दात आहे आणि 40 ते 80% लोकांमध्ये 28 दात आहे. त्यातलं एक दात जरी समजा काढून टाकला तर संपूर्ण जी दाताची जी रचना आहे ती बदलून जाते आणि सर्व दात एकमेकांच्या आधाराने कोणामध्ये उभे असतात. एक जरी दात काढला, मागचे, पुढचे आणि शेजारचे दात खाली वर किंवा उजवीकडे डावीकडे खुलू शकतात. त्याच्यामुळे ते थांबण्यासाठी मी जो प्रश्न केला रूट कॅनल हा यंग मुलांमध्ये तर रूट कॅनल हा त्याच्यावर एक प्रभावी उपाय आहे. ते संपूर्ण नसच बाहेर काढतात आणि तिथे आर्टिफिशियल इनर्ट मटेरियल जे टाकतात, जेणेकरून दात परत त्याच जागेवर व्यवस्थित राहतो, त्याच्यावर नंतर कॅप देतात व अशा प्रकारचं दात वाचवलं जातं. म्हणजे ही आपण काय करतो, दात वाचवतो. दात काढणे म्हणजे हे तिथला की मर्डर, म्हणजे एखाद्या माणसाचं जसं आपण मर्डर करतो त्याला नंतर जर छाटलं तर तो टिकत नाही. अशा प्रकारचे हे दात काढण्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे दात 90% काढू नये, आपण वाचवण्याचा प्रयत्न करायचा. रूट कॅनल ही चांगली प्रोसेस आहे. विशेष गरज असलेल्या मुलांसाठी काही विशिष्ट दंत स्वच्छतेच्या टिप्स आहेत का? विशेष मुलं म्हणजे हँडिकॅप मुलं,
हँडिकॅप म्हणते की किंवा मेंटल रिटार्टेड मुलं किंवा ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, नीट त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही, अशा मुलांना आपण विशेष मुलं असं म्हणतो. त्यांच्यासाठी पण ही ट्रीटमेंट अत्यंत गरजेची आहे. वेळोवेळी पालकांनी त्यांना दंतवैद्याकडे जाऊन व्यवस्थित उपचार करणे आणि अशा मुलांसाठी इलेक्ट्रिकल टूथब्रश बाजारात उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ते तोंडामध्ये तो ठेवायचा आणि ऑटोमॅटिक तो दात ब्रश सर्क्युलर मशीनने फिरतो, जेणेकरून मुलाचे दात व्यवस्थित साफ होत. अशा वेळी व्यवस्थित त्याचं तोंड उघडून ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. हे मला वाटतं पालकांनी मुलाकडनं करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जमत नसेल तर पालकांनी करावं. पालकांनी करणं गरजेचं आहे. आणि जर तो समजा गालामध्ये ठेवला तर गालाला तो इजा होण्याची शक्यता नाकारता येते. इलेक्ट्रिक म्हणून त्याचा व्यवस्थित वापर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गुटखा तंबाखूच्या व्यसनी जे लागलेले 21-22 वर्षाची कमी वयाची मुलं, त्याच्यावर तुमचं काही म्हणणं आहे का? मला वाटते अत्यंत चांगला हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये 21-22 मी तर म्हणतो की मुलगा जसा शाळेत जातो तेव्हापासून त्यांना ते तलप लागलेली आहे. विदर्भामध्ये त्याला खर्रा म्हणतात, महाराष्ट्रात काही त्याला गुटखा म्हणतात, इतर असे वेगवेगळे प्रकार आहेत. खैनी, गुटखा, मिश्री. तर हे अत्यंत घातक प्रश्न या समाजाला जडलेला आहे. मी ज्यावेळी जॉईंट डायरेक्टर डीईआर मुंबई होतो, तर स्टेट हेल्थ सेमिनारमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यावेळेचे आमचे मेडिकल हेल्थ मिनिस्टर क्वेश्चनमध्ये मी एक प्रश्न त्यांना, जे मुखकर्करोगाचं प्रमाण आहे भारतामध्ये आणि जगामध्ये ऑलमोस्ट डबल, त्याच्यामुळे गुटखा, खर्रा, खैनी, मिश्री या सर्व व्यसनांपासून हा युवा वर्ग, विशेषतः लहान मुलं थेट प्रौढापर्यंत, त्यांनी या व्यसनापासून व इतर जे काही व्यसन आहे, तुमचं गांजा असो, सिगारेट असो, इलेक्ट्रिकल सिगारेट असो, की तुमचा साधी सुपारी असो किंवा सुगंधित सुपारी असो, अत्यंत लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे. व आपण याच्यापासून कसं दूर राहू हा संदेश भारत रत्न सचिन तेंडुलकर यांच्या मार्फत समाजाला दिला जातो, पण त्याच्याकडे कुणी गांभीर्याने घेत नाही. तर अजूनही या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो की आपण यापासून वेळीच सावध राहा व आपल्या मुलांना या वाईट सवयीपासून लांब ठेवा, दूर ठेवा, जेणेकरून त्यांचे घातक परिणामापासून आपण त्यांना वाचू शकतो. फ्रेंड्स, आज सरांनी आम्हाला इतका अमूल्य वेळ दिलेला आहे आपल्याला आपल्या चॅनलसाठी. आणि सरांनी आज डेंटल हायजीन आणि त्याचे महत्व किती राहते, बऱ्याच लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सरांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. मला असं आशा आहे की तुम्ही सरांच्या जे काही दिलेल्या ते तुम्ही फॉलो करतात आणि तुमच्या दाताचं हायजीन तुम्ही मेंटेन ठेवतात. आणि तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न विचारा आणि सरांना पर्सनली संपर्क करून तुमच्या त्या प्रश्नासाठी आपण निवारण करू. तर थँक्यू सर, तुम्ही आज आमच्या चॅनलला आले.